नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत क्रिमिनल्स क्लासिफिकेशन बाय दीज 5 क्रिमिनॉलॉजिस्ट शोन ऑन द स्क्रीन. नमस्कार. गंगा एज्युकेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी आपला हक्काचा लर्निंग पार्टनर. आज आपण क्रिमिनॉलॉजीच्या सिरीजमध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहोत. लोम्ब्रोसो आणि गारोफालो यांच्या जैविक सिद्धांतांच्या पलीकडे जाऊन गुन्हेगारांच्या काही अत्यंत महत्त्वाच्या वर्गीकरणांवर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. चला एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. एक असा प्रश्न ज्याभोवती संपूर्ण क्रिमिनॉलॉजी फिरते, तो म्हणजे गुन्हेगार जन्माला येतात की त्यांना समाज घडवतो. आज आपण जे वेगवेगळे सिद्धांत पाहणार आहोत ना, ते याच एका प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल ते पटकन बघूया. सुरुवातीला आपण जैविक सिद्धांतांच्या पलीकडच्या विचारांची ओळख करून घेऊ. त्यानंतर आपण एनरिको फेरीबद्दल बोलू. मग हॅव्हलॉक एलिस आणि एडविन सदरलँड यांच्याकडे वळू. आणि त्यानंतर विलेम बोंगर आणि एडविन लेमट यांचे सिद्धांत समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग, या सगळ्या सिद्धांतांचं तुलनात्मक विश्लेषण आणि क्विक रिव्हिजन. चला तर मग आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया, एनरिको फेरी आणि त्यांचा बायोसोशल सिद्धांत. फेरी यांनी लोम्ब्रोसोच्या सिद्धांताचा पाया कसा विस्तारला हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. द एनरिको फेरी, जे 1856 ते 1929 या काळात होते, ते इटालियन पॉझिटिव्हिस्ट स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजीचे एक महत्त्वाचं नाव. आता फेरी यांच्याबद्दलची एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांनी लोम्ब्रोसोच्या जैविक सिद्धांतांना नाकारलं नाही, उलट त्यांनी त्या सिद्धांतांना अधिक व्यापक बनवलं. त्यांनी सांगितलं की फक्त बायोलॉजी नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि आजूबाजूचं वातावरण हे घटकसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि हेच त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. आता फेरी यांनी गुन्हेगारांचं वर्गीकरण कसं केलंय ते बघा. यात जन्मजात, वेडे, भावनिक, प्रासंगिक आणि सवयीचे गुन्हेगार आहेत. हे प्रकार आपल्याला लोम्ब्रोसोच्या विचारांसारखेच वाटतील, पण खरा गेम चेंजर पॉइंट इथे आहे. फेरी यांनी या 2 नवीन खूप महत्त्वाच्या कॅटेगरीज जोडल्या: असामान्य मानसिकतेचे गुन्हेगार आणि सामाजिक आर्थिक दबावाखाली गुन्हा करणारे. परीक्षेसाठी हे 2 मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवा. याचमुळे फेरी यांचा सिद्धांत वेगळा ठरतो. ओके, आता आपण पुढच्या विभागाकडे वळूया. नवीन प्रेरणा, ॲलिस आणि सदरलँड. ह्या विचारवंतांनी गुन्हेगारीचा का या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी सांगितलं की गुन्हा फक्त जैविक किंवा सामाजिक दबावामुळे नाही, तर काही विशिष्ट हेतू आणि शिकलेल्या वर्तनामुळे सुद्धा घडतो. आधी बोलूया हॅव्हलॉक एलिस यांच्याबद्दल. ते 1859 ते 1939 या काळात होते. एलिस यांचा मुख्य विचार होता की गुन्हेगारी मागे काही विशिष्ट हेतू असतात ज्यांच्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही. आणि त्यांच्या मते हे महत्त्वाचे फॅक्टर्स म्हणजे राजकीय आणि लैंगिक कारणं. एलिस यांनी गुन्हेगारांचे 2 मुख्य प्रकार सांगितले. एक, राजकीय गुन्हेगार, म्हणजे असे लोक जे एखाद्या विचारसरणीमुळे किंवा सरकारला विरोध करण्यासाठी गुन्हा करतात, उदाहरणार्थ क्रांतिकारक किंवा दहशतवादी. आणि दुसरे, लैंगिक गुन्हेगार, जे लैंगिक विकृती किंवा अनियंत्रित भावनांमुळे गुन्हे करतात. परीक्षेसाठी हे 2 शब्द लक्षात ठेवा. एलिस म्हणजे राजकीय आणि लैंगिक. सोपं आहे. आता वळूया एडविन सदरलँड यांच्याकडे. सदरलँड हे त्यांच्या डिफरेन्शियल असोसिएशन थिअरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा मुख्य मुद्दा हा होता की गुन्हेगारी ही जन्मापासून येत नाही, तर ती सामाजिक वातावरणातून शिकली जाते. हा एक प्युअरली सोशियोलॉजिकल म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोन होता. सदरलँड यांच्या वर्गीकरणात गरीब, वेडे आणि प्रासंगिक गुन्हेगार तर आहेतच, पण त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार, जो परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे व्यावसायिक गुन्हेगार. सदरलँड यांच्या मते हे असे लोक आहेत जे गुन्हेगारीला एक व्यवसाय म्हणून, एक जीवनशैली म्हणून स्वीकारतात आणि हे वर्तन ते इतरांकडून शिकतात. म्हणजे सदरलँडच्या सिद्धांताचं सार काय, तर गुन्हा हा शिकला जातो. बरं, ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे. यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे ॲलिस आणि सदरलँड यांच्यातला फरक अगदी स्पष्ट होतो. बघा, ॲलिस यांनी व्यक्तीच्या आतल्या म्हणजे अंतर्गत प्रेरणांवर लक्ष केंद्रित केलं, जसं की राजकीय विचार किंवा लैंगिक भावना. याउलट सदरलँड यांनी व्यक्तीच्या बाहेरच्या म्हणजे बाह्य घटकांवर, जसं की सामाजिक वातावरण आणि शिकलेलं वर्तन, यावर भर दिला. हा फरक समजून घेणं गरजेचं आहे. आपला तिसरा विभाग आहे समाजाची भूमिका. बोंगर आणि लेमट या विचारवंतांनी तर गुन्हेगारीसाठी व्यक्तीपेक्षा थेट सामाजिक रचनेला जबाबदार धरलं. चला पाहूया कसं. विलेम बोंगर
1876 ते 1940 परीक्षेसाठी त्यांचं नाव आलं की आपल्या डोक्यात एकच शब्द यायला हवा, मार्क्सवादी सिद्धांत. बोंगर यांचा युक्तिवाद अगदी सरळ होता. गुन्हा हा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये असलेल्या आर्थिक असमानतेचा आणि शोषणाचा थेट परिणाम आहे, दुसरं काही नाही. बोंगर यांचं वर्गीकरण हे पूर्णपणे आर्थिक दृष्टिकोनावरच आधारित आहे. यात राजकीय, आर्थिक, लैंगिक आणि इतर गुन्हे येतात. पण त्यांच्या मते या प्रत्येक गुन्ह्याचं मूळ शेवटी भांडवलशाहीतील वर्गसंघर्ष आणि आर्थिक विषमतेतच दडलेलं आहे. आता पाहूया एडविन लेमर्ट यांना. लेमर्ट हे लेबलिंग थिअरीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात आणि हा एक खरंच क्रांतिकारी विचार होता. ते काय म्हणतात बघा, कोणतीही कृती स्वतःहून गुन्हा नसते. समाज जेव्हा एखाद्या कृतीला आणि ती करणाऱ्या व्यक्तीला गुन्हेगार असा शिक्का मारतो किंवा लेबल लावतो, तेव्हा खऱ्या अर्थाने गुन्हेगारी निर्माण होते. लेमर्ट यांनी परिस्थितीनुसार गुन्ह्यांचं वर्गीकरण केलं. पहिलं, परिस्थितीजन्य गुन्हे, म्हणजे कोणतंही प्लॅनिंग न करता अचानक मिळालेल्या संधीमुळे केलेला गुन्हा. दुसरं, नियोजित गुन्हे, जे पूर्ण विचारपूर्वक आणि प्लॅन करून केले जातात. आणि तिसरं, विश्वासाचा गैरवापर करून केलेले गुन्हे, ज्यात आरोपी आपल्या पदाचा किंवा नात्याचा गैरफायदा घेतो. ओके, तर आता आपण आपल्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत, तुलनात्मक विश्लेषण आणि उजळणी. परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांसाठी हा भाग समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे यावर विशेष लक्ष द्या. ही स्लाईड म्हणजे तुमच्या LLM आणि नेट परीक्षेसाठी जणू काही खजिनाच आहे. यात 5ही विचारवंतांच्या सिद्धांतांचा सारांश आहे. बघा, एनरिको फेरी जैविक कारणांसोबत सामाजिक आणि आर्थिक कारणे जोडली. हॅव्हलॉक एलिस राजकीय आणि लैंगिक हेतूंवर फोकस केला. एडविन सदरलँड सामाजिक वातावरण आणि शिकलेल्या वर्तनावर भर दिला. विलेम बोंगर मार्क्सवादी सिद्धांतानुसार भांडवलशाहीला जबाबदार धरलं. आणि एडविन लेमर्ट सामाजिक परिस्थिती आणि लेबलिंगवर लक्ष केंद्रित केलं. परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी ही स्लाईड परफेक्ट आहे. चला, एका शेवटच्या क्विक रिव्हिजनने हे सगळे मुद्दे डोक्यात पक्के करूया. 5 विचारवंत, 5 मुख्य विचार. 1 फेरी जीवशास्त्र अधिक समाज. 2 एलिस राजकीय आणि लैंगिक हेतू. 3 सदरलँड वर्ग आणि शिकलेले वर्तन. 4 बोंगर भांडवलशाहीतील असमानता. आणि 5 लेमर्ट परिस्थिती आणि लेबलिंग. हे 5 कीवर्ड्स जरी लक्षात ठेवले तरी या सिद्धांतांचं सार सहज आठवेल. तर मग हे सर्व सिद्धांत पाहिल्यानंतर थोडा विचार करायला हरकत नाही, आजच्या समाजात गुन्हेगारीला जबाबदार असणारा सर्वात प्रभावी घटक कोणता असेल? व्यक्तीचं मानसशास्त्र, सामाजिक शिक्षण की आपली आर्थिक रचना? यावर नक्की विचार करा. आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कायद्यावरचं असं परीक्षाभिमुख मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.